नमस्कार, मी पुष्कर सामंत. ओपीडी या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. ओपीडी म्हणजेच आउट पेशंट डिपार्टमेंट, जिथे पेशंट्स दवाखान्यात जातात, जिकडे हॉस्पिटलमध्ये जातात आणि ते आपल्या आजारांचं निदान करून देतात. पण मी मराठीची ओपीडी थोडीशी वेगळी आहे. तिकडे डॉक्टरच तुमच्या भेटीला येतात आणि आज या ओपीडीमध्ये आले आहेत डॉक्टर शैलेंद्र पाटील, MS ऑर्थोपेडिक्स आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत लेझर हिमोथेरपी नक्की काय असतं ते. डॉक्टर, या ओपीडी मध्ये तुमचं स्वागत. लेझर हिमोथेरपी बद्दल आपण चर्चा करतोय की लेझर हिमोथेरपी ही थेरपी नक्की कशी आहे? लेझर हिमोथेरपी म्हणजे आपण लेझर किरणांचा वापर करून रक्ताची जी ट्रीटमेंट करतो, रक्तावर जे उपचार करतो, त्याला लेझर हिमोथेरपी असं म्हणतात. हिमो म्हणजे रक्त आणि थेरपी म्हणजे उपचार. तर लेझर किरणांचा वापर करून आपण वाहत्या रक्तावर जे उपचार करतो त्यांना लेझर हिमोथेरपी असं म्हणतात. लेझर हा एक शॉर्ट फॉर्म आहे. लेझर लाईट ॲम्प्लिफिकेशन ऑफ स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन याचा शॉर्ट फॉर्म म्हणून आपण लेझर म्हणतो. लेझर आजकाल खूप कॉमन झालेले आहेत आणि आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच उपयोगांमध्ये लेझर येत आहे असं आपल्याला दिसतं आहे. ह्याच विशिष्ट पद्धतीच्या लेझर किरणांचा आपण माणसांमध्ये ह्युमन्समध्ये वापर करतो. लेझर किरणं ही त्यांच्या वेवलेंथनुसार त्यांची वेगवेगळी वर्गवारी केलेली असते. आपण लेझर हिमोथेरपीसाठी जे वापरतो ते 650 nm वेवलेंथचे लेझर्स वापरतो आणि एका विशिष्ट पद्धतीने ह्या लेझर किरणांचा डोस आपण आपल्या शरीराच्या ज्या वाहतं रक्त असतं शरीरामधलं त्या ठिकाणी सोडतो. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर ज्या ठिकाणी आपली नाडी बघतात त्या ठिकाणी मोठी रक्तवाहिनी असते, त्याला रेडियल आर्टरी म्हणतात. तिच्या पॅरलल दुसरी एक रक्तवाहिनी असते, तिला अल्नर आर्टरी असं म्हणतात. ह्या 2 रक्तवाहिन्यांचा आपण उपयोग करतो. घड्याळ जिथे आपण बांधतो त्याच जागेवर हे लेझरचं उपकरण लावून त्या ठिकाणी आपण लेझरची किरणं या वाहत्या रक्तावर सोडतो. आणि याच्याबरोबरच आपल्या शरीरामध्ये तोंडामध्ये जी म्युकोजा असते किंवा जिभेखाली जी म्युकोजा असते त्या ठिकाणी आणि नाकाचं जे आतलं आवरण असतं, अंतस्त्वचा असते, त्या ठिकाणी रक्तवाहिन्यांचं अतिशय दाट जाळं असतं. त्या ठिकाणी रक्तप्रवाह अतिशय प्रचंड प्रमाणात होत असतो. आपण सर्वांनी एक अनुभव घेतला असेल की नाकाला थोडा जरी धक्का लागला तरी घोळणं फुटणं म्हणतो आपण त्याला, की नाकातून खूप रक्तस्राव होतो. म्हणजे ह्या अमाऊंटचा रक्तप्रवाह त्या ठिकाणी चालू असतो. आपण लेझर हिमोथेरपीमध्ये ह्याच 2 साईडचा पूर्ण फायदा करून घेतो. लेझरची किरणं ही वाहत्या रक्तावर जेव्हा आपण सोडतो तेव्हा ही जी वाहतं रक्त असतं ते दर 8 मिनिटाला तुमच्या नाडीमधून पास होत असतं. दर 8 मिनिटाला ह्या नाडीचा जो स्पॉट आहे त्या ठिकाणाहून पास होत असतं. आणि एकदा त्या ठिकाणी त्या रक्ताला आपण लेझरने ट्रीटमेंट दिली की ते रक्त पूर्ण शरीरभर पसरतं. म्हणजे डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत सगळीकडे हे ट्रीटमेंट झालेलं रक्त वाहतं आणि त्याच्यामुळे आपल्याला बरेच फायदे होऊ शकतात. असा हा लेझर हिमोथेरपीचा उपचार पद्धती असते. पण डॉक्टर, आपण म्हणतो की ही लेझर हिमोथेरपी जी आहे ती नक्की कधी वापरली जाते आणि कोणत्या आजारांसाठी ती वापरू शकतो आपण? लेझर हिमोथेरपी वापरून आपला लेझर हिमोथेरपी वापरण्यामागचा मूळ उद्देश असा आहे की रक्तामध्ये वाढलेला कचरा, मग त्यात वाढलेलं ग्लुकोज असू दे, जसं डायबिटीसमध्ये असतं, वाढलेलं कोलेस्टेरॉल असू दे, जसं हृदयरोग, ब्लड प्रेशर, पॅरालिसिस ह्या पेशंट्समध्ये असतं, वाढलेले ॲलर्जेन्स असतात, जसं संधिवात ॲलर्जी असतं, मग ह्या पेशंटमध्ये असतात. हा जो रक्तामध्ये वाढलेला कचरा असतो तो साफ करणं हे आपलं लेझर हिमोथेरपीचं मूळ टार्गेट आहे. ॲलोपॅथीने सुद्धा हे मान्य केलं आहे की हृदयविकार, डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि इतर जे आजार आहेत ह्या आजारांमध्ये रक्त पातळ होण्याची गोळी आपल्याला आयुष्यभर खायला सांगितली जाते. ती तेवढ्या करतात की जेणेकरून रक्त पातळ राहिलं, त्याच्यामधला कचरा मोकळा झाला तर आपण बऱ्याचशा आजारांना आपण कंट्रोलमध्ये किंवा आटोक्यात आणू शकतो. हा त्याच्यामागचा मूळ उद्देश असतो. आपण जेव्हा ही लेझरची किरणं वाहणाऱ्या रक्तावर सोडतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. रक्तातला हा कचरा कमी झाला, रक्ताची व्हिस्कॉसिटी कमी झाली की रक्त स्वच्छ, शुद्ध आणि पातळ होतं. त्यामुळे रक्ताचा ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, ऑक्सिजन वाहून नेण्याची जी क्षमता आहे तांबड्या पेशींची, त्याच्यानंतर ग्लुकोज कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढते. आणि मेंदूला, हृदयाला, फुफ्फुसांना, किडनींना आणि प्रत्येक शरीराच्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढतो. रिसर्चमध्ये हे सिद्ध झालं आहे की मेंदूला आणि हृदयाला लेझर हिमोथेरपीनंतर ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 27 ते 36% इम्प्रूव्हमेंट होते. त्यामुळेच पॅरालिसिस, हृदयविकार किंवा बाकी किडनीच्या ज्या आजार असतात ह्यांच्यामध्ये जे सुधारणा दिसून येतात लेझर हिमोथेरपीमुळे ते बेसिकली यामुळे दिसून येतात. लेझर हिमोथेरपीने रक्तामधला कचरा साफ होतो, ग्लुकोज कमी होतं,
रक्तातलं कोलेस्टेरॉल जे आहे त्याचं बॅलन्सिंग व्यवस्थित होतं. फोटो डिसोसिएशनमुळे रक्तातला जो व्हिस्कोसिटी वाढलेली असते ती कमी होते. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स ह्या एकमेकापासून सेपरेट होतात. जेव्हा हा कचरा वाढलेला असतो त्यावेळेस ह्या सर्व पेशी त्या कचऱ्यामध्ये म्हणजे कोलेस्टेरॉल आणि इतर ऑक्सिडेटिव्ह रॅडिकल्स ज्या असतात, फ्री रॅडिकल्स, त्याच्यामध्ये ह्या तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स ह्या अडकतात आणि त्यामुळे त्या गर्दीमध्ये त्या स्वतःचं काम करू शकत नाही. आता एकमेकाला जर हे चिटकायला लागले, आपण लोकलच्या गर्दीमध्ये जसं एक खिप्प लोक भरल्यानंतर तुम्हाला बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करता येत नाही, तुम्हाला बॅग धरणं सुद्धा मुश्किल होतं. तर त्याच पद्धतीने आपल्या रक्तामध्ये हा प्रोग्राम चाललेला असतो. रक्तामध्ये हे जे काही कोलेस्टेरॉल आणि यामुळे व्हिस्कोसिटी वाढलेली असते त्यामुळे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स ह्या आपलं स्वतःचं जे नेमून दिलेलं कार्य आहे ते व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकत नाही. तांबड्या पेशी ऑक्सिजन व्यवस्थित पूर्ण क्षमतेने वाहून नेऊ शकत नाही. पांढऱ्या पेशी त्यांच्या पूर्ण क्षमतेने रोगप्रतिकाराचं जे काम आहे ते करू शकत नाही. प्लेटलेट्स जे आहे ते त्यांच्या नेमून दिलेल्या कार्यक्षमतेपेक्षा फार कमी प्रमाणात काम करतात. ह्यामुळेच या ठिकाणी सगळे आजार आपल्याला उत्पन्न होत असतात. लेझर हिमोथेरपीमुळे ह्या सर्व गोष्टींना आपण एकाच वेळेस ट्रीटमेंट करतो. त्यामुळे एकाच पद्धतीच्या ट्रीटमेंटने आपण डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि यासारखे बरेचसे जे आजार मी आता तुम्हाला सांगितले ते अतिशय साध्या, सोप्या आणि सरळ पद्धतीने आपण हळूहळू त्या पद्धतीने ताब्यामध्ये आणू शकतो. नक्कीच ही ट्रीटमेंटबद्दल आपण बघितलं की ट्रीटमेंट ह्या सगळ्या आजारांवर कशी उपायजनक आहे आणि कशा पद्धतीने प्रभावी आहे आपण ही ट्रीटमेंट ऐकली आहे. ही ट्रीटमेंट आणि हे डिव्हाइस नक्की कसं काम करतं त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण ओपीडीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेकनंतर ओपीडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर शैलेंद्र पाटील आहेत आणि आपण त्यांच्याशी लेझर हिमोथेरपीबद्दल बोलतोय. डॉक्टर, लेझर हिमोथेरपीबद्दल आपण बोलत होतो. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर ह्या आजारांसाठी ही थेरपी कशा पद्धतीने काम करते? बेसिकली हे लक्षात घेतलं पाहिजे की डायबिटीसचे 2 प्रकार असतात. एक टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. जगामध्ये असं संशोधनात सिद्ध झालं आहे की 95 ते 96% लोक जे डायबिटीसनी सफर करतात ते टाईप 2 या प्रकारात मोडतात. टाईप 2 म्हणजे हा उशिराने सुरू होणारा प्रकार असतो. त्यात अनुवंशिकतेचा, खाद्यपदार्थांच्या, तुमच्या सवयींचा, व्यायामाचा अभाव वगैरे अशा बाकीच्या गोष्टींचा समावेश असतो आणि हा प्रकार सर्वात जास्त कॉमन आहे. टाईप 1 प्रकार, ज्याला आपण इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस असं म्हणायचो, हा प्रकार लहान बाळापासून अगदी कमी वयात चालू होतो आणि याची कारणं अगदी वेगळी असतात. आपण लेझर हिमोथेरपीने टाईप 2 प्रकारचा जो डायबिटीस आहे त्यावर जास्त प्रमाणात फोकस करतो. टाईप 2 डायबिटीस जो आहे त्याच्यामध्ये डायबिटीस होण्याची जी कारणं असतात त्या तिन्ही लेवलला लेझर हिमोथेरपी काम करते. पहिल्या 8 ते 10 दिवसामध्ये लेझर हिमोथेरपीमुळे रक्ताची जी व्हिस्कोसिटी कमी होते, रक्त जे पातळ स्वच्छ होतं, त्यामुळे थोड्या फार प्रमाणात जरी इन्शुलिन बॉडीमध्ये रक्तामध्ये अवेलेबल असेल तर ते पूर्ण क्षमतेने वापरलं जातं. त्यामुळे साखर कमी यायला सुरुवात होते. साधारणपणे 3 आठवडे ते 4 आठवडे हा जो पिरियड आहे, 21 दिवस ते 1 महिना हा जो पिरियड आहे, ह्या काळामध्ये या इन्शुलिनचं जे रिसेप्टार्स असतात त्या रिसेप्टार्सवर जे काही नॉन सेन्सिटिव्हिटी आलेली असते ती ह्याच्यामध्ये रिड्यूस होते. ॲक्च्युली इन्शुलिन म्हणजे काय असतं तर इन्शुलिन ही चावी असते. आपल्या शरीरामध्ये ज्या असंख्य पेशींनी मिळून आपलं शरीर जे बनलेलं आहे त्या प्रत्येक पेशीला दरवाजा असतो. त्या दरवाजाला एक कुलूप असतं. ज्यावेळेस त्या पेशीला ऑक्सिजनची, ग्लुकोजची आणि न्यूट्रियंट्सची गरज असते त्यावेळेस ही इन्शुलिनची चावी त्या कुलपाला लागते, दरवाजा उघडला जातो. त्या पेशीला आवश्यक असलेले घटक म्हणजे ऑक्सिजन, ग्लुकोज, न्यूट्रियंट ते सगळे आतमध्ये येतात आणि दरवाजा परत बंद होतो. ज्यावेळेस परत रिक्वायरमेंट असेल त्याच वेळेस ती इन्शुलिनची चावी परत त्या ठिकाणी लागते. हे जे कुलूप मी आत्ता आपण सांगितलं त्याला आमच्या भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टार्स असं म्हणतात.
वाढलेल्या व्हिस्कॉसिटीमुळे बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या ह्याच्या प्रोग्राममुळे ह्या कुलपावर सोप्या भाषेत गंध जमा होतो आणि मग इन्शुलिनची चावी त्या कुलपाला काही केलं लागत नाही आणि म्हणून रक्तामध्ये ग्लुकोजची लेवल जी आहे ती हळूहळू वाढत जाते. कारण रक्तात अवेलेबल असलेलं ग्लुकोज कुठल्याही परिस्थितीमध्ये पेशींच्या आतमध्ये टाकलं जात नाही, त्यामुळे ती रक्तातली साखर वाढत चालते. पहिल्या फेजनंतर जे मी तुम्हाला सांगितलं ते ह्या पार्टवर त्याचा उपयोग होतो आणि इन्शुलिनचे रिसेप्टर्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायला लागतात. त्यानंतर 3 ते 6 महिने हा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये इन्शुलिन ज्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये तयार होतं, म्हणजे स्वादुपिंडामध्ये ज्या बीटा सेल्स असतात त्या ठिकाणी जे हे तयार होतं त्या ठिकाणी स्टेम सेल्स ज्या पद्धतीने कार्य करतात त्या पद्धतीने त्या बीटा सेल्सना स्टिम्युलेट केलं जातं आणि इन्शुलिन सिक्रेशन ज्याला म्हणतो, इन्शुलिन तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती पण त्या पद्धतीने उत्तेजित केली जाते आणि इन्शुलिनचं प्रमाणही वाढतं. म्हणून 3 ते 6 महिन्यामध्ये HbA1c जवळजवळ नॉर्मलला येतो आणि आपण औषधं बऱ्याच अंशी कमी किंवा बंदही करू शकतो. डायबिटीसच्या पेशंटसाठी आपण ही जी ट्रीटमेंट देतो त्यांना अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्या ट्रीटमेंटमध्ये जाणं गरजेचं असतं. ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी आपण HbA1c ज्याला आपण सरासरी साखर असं म्हणतो ती मोजतो आपण आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानी 2 महिन्यानी आणि 3 महिन्यानी HbA1c ह्या टेस्टनुसारच आपण औषधांचं मॉडिफिकेशन करतो. नियमितपणे आपण दवाखान्यामध्ये जी उपाशीपोटी आणि जेवल्यानंतरची साखर तपासतात त्याचा उपयोग फक्त आणि फक्त तुमच्या चालू असलेल्या औषध गोळ्या किंवा इन्शुलिनचं इंजेक्शन यांचा डोस कमी जास्त करण्याकरताच होतो. आपला डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो आहे की नाही किंवा रिस्पॉन्ड करतो आहे की नाही हे बघण्याकरता फक्त आणि फक्त HbA1c हीच टेस्ट करावी. सोबतच याच्याबरोबर डायबिटीसची जी कॉमन कॉम्प्लिकेशन्स असतात, जसं नेफ्रोपॅथी झालं जसं न्यूरोपॅथी झालं तसं नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीवरही याचा दुष्परिणाम होतो. किडनीवर जेव्हा डायबिटीसचा दुष्परिणाम होतो तेव्हा किडनी फेल होण्याच्या दिशेने जाते. तर 4थ्या आणि 5व्या स्टेजला जेव्हा ते रिनल फेल्युअर जातं त्यावेळी पेशंटला त्रास व्हायला लागतो आणि तेव्हा ते लक्षात येतं. दुर्दैवानं ती फार उशिराची वेळ होते, म्हणजे त्यावेळेस आपल्याला डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट या पलीकडे उपचार राहत नाहीत. त्यामुळे जेव्हा आपण डायबिटीस आजाराशी संबंधित आहात त्यावेळेस किडनी फंक्शन हे दर 6 महिन्यांनी दर 3 महिन्यांनी जर ॲबनॉर्मल आलं तर दर महिन्याला तुम्ही चेक करा आणि त्याच्यावर लक्ष ठेवा. कारण जेवढं लवकर तुम्ही ती ट्रीटमेंट चालू कराल तेवढं किडनी फंक्शन आपल्याला लवकर रिकवर करता येतं आणि पुढचे किडनी फेल्युअर किंवा किडनीच्या कॉम्प्लिकेशन्सच्या ज्या तक्रारी आहेत त्या पूर्णपणे टाळता येतात. ॲज पर एज ब्लड प्रेशरचा जर आपण विचार केला तर आपण साधारणपणे 3 महिन्यामध्ये या लिपिड प्रोफाईलवरच त्याचं सगळं बॅलन्सिंग करतो. लिपिड प्रोफाईल बॅलन्सिंग झाल्यानंतर आपण पेशंट्सला त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडून BP रोज रेकॉर्ड करायला सांगतो. एका ठराविक वेळी तुम्हाला दिवसातून जेव्हा जमेल त्यावेळेस तुम्ही ब्लड प्रेशर रेकॉर्ड करा. 7 ते 8 दिवस तुमचं ब्लड प्रेशरचं रेकॉर्ड घेऊन तुमच्या डॉक्टरांना दाखवा. ते रेकॉर्ड जर नॉर्मल रेंजमध्ये असतील तर डॉक्टर गरज नसलेली औषधं एक तुमच्या कमी करतात. शेवटी ही गोष्ट महत्त्वाची आहे की डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार ह्या सगळ्या गोष्टींचा जो मूळ मी आता सांगितलं रक्तात जमलेला कचरा हे आहे. तर हा कचरा येतो कुठून? तर आपण जे काही रोज खातो पितो त्यामधूनच हा सगळा प्रकार. नक्कीच सर, खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल आपण बोलणार आहोत. खाण्यापिण्याच्या सवयी तसंच ही जी ट्रीटमेंट घेताना काय पथ्य पाळली पाहिजेत याबद्दल आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेकनंतर ओपीडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर शैलेंद्र पाटील आहेत आणि आपण लेझर हिमोथेरपी बद्दल त्यांच्याकडून जाणून घेतोय. डॉक्टर, हे उपचार नक्की कशा पद्धतीने केले जातात? इस वीडियो में अतिशय साधं आणि सोपं डिव्हाइस असतं ज्याच्यातून लेझर किरणं उत्सर्जित केली जातात. आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर बांधण्यासाठी, मगाशी मी तुम्हाला ज्या रक्तवाहिन्या सांगितल्या त्या ठिकाणी बांधण्यासाठी हे मशीन असतं. आपण ज्या पद्धतीने घड्याळ बांधतो त्या पद्धतीने हे डिव्हाइस आपल्या मनगटाजवळ बांधलं जातं
फरक एवढाच आहे की आपण आपला हात ज्या तळवा ज्या बाजूला असतो त्या बाजूने हे डिव्हाइस बांधायचं असतं, आपण घड्याळ उलट्या बाजूने बांधतो. यानंतर या ठिकाणी आणखीन एक नाकासाठी जी लेझरची नळी असते तिचा प्रोब आपण त्याला जोडायचा. लेझरचा जो नाकातला प्रोब आहे तो आपल्या डाव्या नाकपुडीमध्ये जेवढा आपल्याला सहन होईल तेवढा आतमध्ये आपण ठेवतो. हे ठेवल्यानंतर फक्त ऑन केलं की ह्या मशीनमधून लेझरची किरणं उत्सर्जित व्हायला सुरुवात होते. आपण बघू शकाल या ठिकाणी लाल रंगाची किरणं दिसतात आणि या ठिकाणी पण लाल रंगाची किरणं दिसतात. अर्धा तास हे मशीन लावलं जातं, अर्धा तास ही उपचार दिले जातात. अर्ध्या तासानंतर हे मशीन आपोआप बंद होतं आणि लेझरच्या किरणांचा उत्सर्ग थांबतो. लेझरच्या किरणांचा उत्सर्ग थांबल्यानंतर आपण हे मशीन नाकातून काढून डिटॅच करायचं असतं. आपण हे वापरताना डॉक्टरांनी जी आपल्याला औषधं चालू केली आहेत, आपल्या आजाराकरता जी औषधं आपण चालू आहेत ती कुठल्याही परिस्थितीत बंद करायची नाही. डॉक्टरांना विचारल्याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपली औषधं कमी जास्त किंवा बंद करायची. डॉक्टरांना विचारूनच करायची, स्वतःच्या मनाने अजिबात करायची नाही. दुसरी गोष्ट, हे उपचार घेण्याकरता तुम्हाला वेगळी कुठलीही पथ्य पाळायची गरज वेगळे कुठलेही रिस्ट्रिक्शन्स पाळायची गरज नसतात. तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, जेवायच्या आधी, जेवायच्या नंतर किंबहुना तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हे उपचार घेऊ शकता. दिवसभरात सर एक फक्त शेवटचा प्रश्न विचारतो की ही लेझर थेरपी आणि लेझर म्हटलं की अनेकांना असा प्रश्न असतो की त्याचे काही साईड इफेक्ट्स असू शकतात का? तर ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? नाही, अजिबात नाही. FDA याला विदाऊट हार्म असं डिव्हाइस म्हणून संबोधलेलं आहे. आणि आजकाल आपण जे LED TV किंवा LED मोबाईलचे स्क्रीन आले आहेत, हे या लेझरचं सर्वात छोटं असं रूप आहे. आपण दिवसभर TV बघतो, दिवसभर मोबाईलमध्ये खेळतो, त्याच्याने आपल्याला कुठेही हार्म होत नाही. जगभरामध्ये 30 वर्षापासून लेझर फार मोठ्या प्रमाणामध्ये माणसांमध्ये वापरले जात आहेत आणि हे एका अत्यंतिक निकडीमधून किंवा माणसांचे आजार बरे करता आले पाहिजे, हिलिंग अचीव करता आलं पाहिजे म्हणून हे वापरले जातात. यांच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. नक्कीच लेझर हिमोथेरपी आपल्याला डॉक्टर शैलेंद्र पाटील यांनी दाखवल्या की कशा पद्धतीने उपचार केला जातात आणि डिव्हाइस सुद्धा कशा पद्धतीने वापरायचं ते सुद्धा आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर शैलेंद्र पाटील, तुम्ही आमच्या इकडे ओपीडीमध्ये आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. ओपीडीमध्ये आपण आता इथेच थांबतोय, पण तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.